तुमच्या वारकरी संप्रदायाच्या असल्यामुळे पटकन अभंग ते कीर्तन बिरकन थोडा मनाचा कोपरा हळवातोय. का म्हणे आम्हा अनाथा करणे पंढरी निर्माण केली देवी ती पंढरी. आत्ता इथं यांनी हे नृत्य सादर करताना शेवट विठ्ठल 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 तिथं चालू होतं. तो विठ्ठल पांडुरंग परमात्मा मायबाप ज्या ठिकाणी युगे 28 विटेवरी उभा आहे ते आमचं पंढरपूर. आणि त्या पंढरपुरामध्ये राष्ट्रीय एकात्मतेचं फार सुंदर उदाहरण घडलं. मायबाप हो अखंड आणि अखंड विठ्ठल 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 पांडुरंग 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 रामकृष्ण हरी ह्या जयघोष करणारा एक महात्मा राहत होता. त्याचं नाव चोखामेळा. आणि एक दिवस तो पांडुरंग परमात्मा ज्या मंदिरामध्ये आहे त्या मंदिराच्या शेजारी उभा राहून विठ्ठल 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 जयघोष चालू असताना त्या चोखोबारायांची सावली त्या पंढरीच्या मंदिरावर पडली. म्हणून काही लोक बाहेर आले आणि त्या चोखोबारायाला त्या ठिकाणी बाहेर आणलं आणि बेदम मारायला सुरुवात केली. ज्याच्या मुखातून पांडुरंग 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 घोष येत होता. पाठीवरती सटासट वळ उठले, रक्ताच्या धारा उठल्या. नामदेव महाराजांच्या वाड्यातनं नामदेव महाराज बाहेर आले रेळेकळ्यांच्या वाड्यातनं आणि त्यांनी चोखोबारायाची सुटका केली. त्याला घेऊन गेले. जनाबाईंनी आणि नामदेव महाराजांनी त्यांच्या पाठीला त्या ठिकाणी औषध लावलं, तेल लावलं, त्यांची समजूत घातली. वर्ण व्यवस्थेमध्ये तुटणारा महाराष्ट्र त्यावेळी होता, समाज त्यावेळी होता. अल्लाउद्दीन खिलजी वरनं आक्रमण करून येतोय आणि आपण एका विठ्ठल भक्ताची सावली पंढरीच्या मंदिरावर पडली म्हणून त्याला मारहाण करण्यामध्ये गुंतलेलो होतो. चोखोबारायाच्या डोळ्यातनं पाणी आलं, मुखातनं शब्द आले, उंबरठ्यासी कैसे शिव आम्ही जातीहीन, रूप तुझे कैसे पाहू त्यात आम्ही दिन, पायरिसी होऊ दंग होली दिसंग नाथा घरी नाचे माझा. आपण ते गीत गातो, तो अभंग गातो. एकदा या संस्कृतीच्या इथंच कुठंतरी दिवाळी पाडव्याची पाठ होती. महेश काळेंनी अभंग गायला होता. मी त्यावेळी मामाकडे आलेलो होतो. अबीर गुलाल उधळीत रंग नाथा घरी नाचे माझा. तो नाथ म्हणजे कोण आहे? नामदेव महाराज आहेत त्यांचे नाथ. मायबाप हो हा अभंग नाही, ही वेदना आहे त्यावेळी राष्ट्रीय एकात्मता हरवलेल्या या महाराष्ट्राची. हे चोखोबाराय पुढे कालांतर. आता सांगतो ना उदाहरण मी हे का दिलं. वर्ष गेली. नामदेव महाराज 80 वर्षाचे झाले. पंजाबला गेले, पंजाबला कार्य केलं, लाहोरला कार्य केलं, अटकेला कार्य केलं, रावळपिंडीमध्ये कार्य केलं. नामदेव महाराज ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी आक्रमण झाली होती. त्यांनी ज्या ज्या ठिकाणी मठ आणि मंदिरांची स्थापना केली. आज तुम्ही फाळणी झालेल्या पाकिस्तानात जर जाऊन पाहिलं तर ज्या ज्या ठिकाणी नामदेव महाराजांनी मठ उभे केले होते फक्त त्याच ठिकाणी हिंदूंची वस्ती आज जिवंत राहिलेली आहे. हे नामदेव महाराजांचं त्या काळातलं कार्य आहे. कारण त्यांना माहिती आहे सीमेपलीकडनं आक्रमण येत आहेत, मला सीमेच्या इथं थांबावं लागणार आहे. 80 वर्षाच्या नामदेव महाराजांनी 3रं तीर्थाटन पूर्ण करून ते आले आणि त्यांना कानावरती बातमी आली मंगळवेढ्याला कूस बांधायचं काम चालू होतं आणि शिपायांनी सगळी लोक धरून नेली आणि ते कूस बांधता बांधता काढ 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 आवाज झाला आणि कूस कोसळलं आणि बांधकाम करणारे सगळे मजूर त्या कुसाखाली गाडले गेले आणि गेले. त्या गेलेल्या मजुरांमध्ये आणि त्या गेलेल्या लोकांमध्ये संत चोखामेळा होते. प्रेत पडली होती अशी कोणी हात लावायला धजे ना. ठाणे अंमलदार जो होता त्यावेळेचा तिथला कोण नायब तहसीलदार होते. असा चिखलमास रक्ताचा आणि त्या ठिकाणी त्या कुसाचा. नामदेव महाराजांना कुणीतरी येऊन सांगितलं चोखोबा ढिगाऱ्याखाली गेले. 80व्या वर्षी निघाले. त्यावेळची वर्णव्यवस्था फार विचित्र होती. नामदेव महाराज गेले, पंढरीच्या पांडुरंगाला विनंती केली. त्या गाडल्या गेलेल्या त्या सगळ्या ह्याच्यामध्ये फार कालावधी गेला होता. मध्ये माझ्या चोखोबाला ओळखू कसं? पांडुरंगाने दृष्टांत दिला. आता हे सगळं अभंगात आले. मला जास्त वेळ मिळाला असतं तर मी त्याच्यामध्ये बोललो असतो, ते सगळं उलगडून सांगितलं असतं. त्यांना असं सांगितलं ज्या अस्थींमधून विठ्ठल 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 नामघोष येईल त्या अस्थी उचलन त्या चोखोबारायाच्या अस्थी आहेत. नामदेव महाराज तिथे गेले. त्या कान लावले, ऐकलं. त्या अस्थी ती हाडं गोळा केली जेवढी मिळतील तेवढी आणि छातीशी धरून नामदेव महाराज पंढरपुरात आले. आणि पंढरपुरात आल्या